थांब थांब. चल बाय. थँक्यू. थांब ना. महेश, तू असं नको ना वागूस. म्हणजे माझा पण पाय नाही उचलला. मी पण तुला खूप मिस केलं. तू दूर गेल्यावरच मला तुझ्या प्रेमाची किंमत समजली. बस. मी आई शपथ घेऊन सांगतो, मला खात्री होती की तुला कधी ना कधीतरी तुझी चूक कळणार. आता कळलीये. ऐक ना, मी काय म्हणतो, मला घर दाखव ना. काय? आता? हो. आता पॉसिबल नाहीये. का? ऍक्च्युली ना महेश, माझे घर मालक खूप स्ट्रिक्ट आहेत. म्हणजे कुठलाच मुलगा मला भेटायला येणार नाही या अटीवर त्यांनी मला घर दिलं. हे बरोबर आहे, पण मी चालेन ना. मी नवरा आहे तुझा. हो, आहेस तू माझा नवरा. महेश, माझं घर मालक खूप खडूस आहे रे. आणि बघ ना, आता किती वेळ झाली. म्हणजे तू आत्ता येणार तर आणि सगळे झोपले असतील. ते म्हणजे मला अनकम्फर्टेबल होईल तिथे जायला. त्यांना सगळं एक्सप्लेन करायला ऑकवर्ड होईल मला. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तू ऑकवर्ड झालेली मला नाही चालणार. चला निघ. म्हणजे तू चिडलास का? काय करू? ठीक आहे, चल मी तुला दाखवते घर. नाही नाही नाही, आय कम्प्लिटली अंडरस्टँड. नो इश्यूज अट ऑल. मी नेक्स्ट टाइम बघेन. निघू? फाईन, निघ. हे ऐक ना, नीट राहा. हो, बाय. बाय. हे ऐक ना, मी ना आज एकदम शांत झोपणार आहे, फुल घोरत. थँक्यू. अरे थँक्यू काय, निघ आता. म्हणजे आई वाट बघत असतील ना. बरोबर आहे, बरोबर. निघतो निघतो निघतो. Yes. काय काय, तू आता कसलीही काळजी करू नकोस. लव्ह यू. गुड नाईट. गुड नाईट. त्याच्याबरोबर प्रेमाचं नाटक. सरिता कोकुनी कुठे अडकवलंय मला? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे?
आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?